नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023च्या पीक विम्या संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। 25% अग्रिम व उर्वरित 75% संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण त्या जिल्ह्यातील महसूल मंडळनिहाय तालुकानिहाय महसूल मंडळनिहाय अपडेट आपण त्या महसूल मंडळाची नावे सुद्धा पात्र महसूल मंडळाची नावे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। याचबरोबर त्या जिल्ह्यामध्ये या 25% अग्रिम व उर्वरित 75% पीक विम्याचं वितरण कधी होणार याच्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, हे अपडेट आहे नांदेड जिल्ह्यातील आणि नांदेड जिल्ह्यामध्ये युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून 25% अग्रिमनुसार 311 कोटी रुपयाच्या पीक विम्याचं वाटप हे पूर्ण झाले असल्याची माहिती युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। याचबरोबर या जिल्ह्यामध्ये उर्वरित 75% पीक विम्याचं वाटप सुद्धा केलं जाणार असल्याची माहिती विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। एकंदरीत मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे की राज्य सरकारचा दुसरा अनुदान हिस्सा रक्कम म्हणून या युनायटेड इंडिया कंपनीला सुद्धा वितरण झालेलं आहे। एकंदरीत मित्रांनो 2069 कोटी रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यामध्ये वितरित करण्यात आलेले आहेत। हे जवळपास 2069 कोटी रुपये राज्यातील 9 विमा कंपन्यांना वितरित करण्याकरिता मान्यता देऊन त्या विमा कंपन्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत। आणि या 9 विमा कंपन्यांपैकी एक विमा कंपनी युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीला दुसऱ्या टप्प्यामध्ये 155 कोटी रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत। आणि हे 155 कोटी रुपये दुसऱ्या हप्त्यासाठी दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित 75% शेतकऱ्यांना विमा वितरित केला जाणार आहे। एकंदरीत मित्रांनो, आता नांदेड जिल्ह्यातील जवळपास नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यातील कोणती महसूल मंडळे पात्र आहेत हे आपण डिटेलमध्ये अपडेट आपण महसूल मंडळनिहाय जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। याच्यामध्ये मित्रांनो, नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातील नांदेड शहरी, नांदेड ग्रामीण, तुप्पा, विष्णुपुरी, वसरणी, लिमगाव, तरोडा बुद्रुक, नाळेश्वर व बाजेगाव हे नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातील महसूल मंडळे पात्र करण्यात आलेली आहेत। याचबरोबर अर्धापूर तालुक्यातील 3 महसूल मंडळे आहेत। त्याच्यामध्ये अर्धापूर, दाभड व मालेगाव हे 3 महसूल मंडळे पात्र करण्यात आलेली आहेत। बिलोली तालुक्यातील बिलोली, आदमपूर, लोहगाव, सगरोळी, कुंडलवाडी व रामतीर्थ हे महसूल मंडळे पात्र करण्यात आलेली आहेत। मुदखेड तालुक्यातील मुदखेड, मुगट व बारड हे 3 महसूल मंडळे पात्र करण्यात आलेली आहेत। धर्माबाद तालुक्यातील धर्माबाद, करखेली, जारीकोट व सिरजखोड हे महसूल मंडळे पात्र करण्यात आलेली आहेत। याचबरोबर नायगाव तालुक्यातील नायगाव, नरसी, मांजरम, बरबडा, कुंटूर व घुंगराळा हे महसूल मंडळे पात्र करण्यात आलेली आहेत। याचबरोबर मुखेड तालुक्यातील मुखेड, जाम बुद्रुक, जाऊर, चांडोळा, मुक्रामाबाद, वराळी, येवती व आंबुलगा हे महसूल मंडळे पात्र करण्यात आलेली आहेत। याचबरोबर कंधार तालुक्यातील कंधार, फुलवळ, पेटवडज, वारुळ, उस्माननगर, दिग्रस, बुद्रुक हे महसूल मंडळे पात्र करण्यात आलेली आहेत। लोहा तालुक्यातील लोहा, माळा कोळी, सोनखेड, शेवडीबा, कलंबर, कापसी, सावरगाव न हे महसूल मंडळे पात्र करण्यात आलेले आहेत। हदगाव तालुक्यातील हदगाव, तामसा, मानोडा, पिंपरखेड, तळणी, निलंगाबा, आष्टी व बरडशेवाळा हे महसूल मंडळे पात्र करण्यात आलेले आहेत। याचबरोबर हिमायतनगर तालुक्यातील हिमायतनगर, जवळगाव, सरसम हे महसूल मंडळे पात्र करण्यात आलेले आहेत। भोकर तालुक्यातील भोकर, किनी, मातूळ, मोगाशी व भोसी हे महसूल मंडळ पात्र करण्यात आलेले आहेत। याचबरोबर उमरी तालुक्यातील उमरी, गोळेगाव, सिंधी व धानोरा बुद्रुक हे महसूल मंडळे पात्र करण्यात आलेले आहेत। देगलूर तालुक्यातील देगलूर, शहापूर, खानापूर, मरखेल, हानेगाव, मालेगाव, नरगल खुर्द हे महसूल मंडळ पात्र करण्यात आलेले आहेत। व किनवट तालुक्यातील किनवट, बोदडी, सिंदगी, मो, इस्लामपुरी, जलधारा, शिवनी, मांडवी, दहेली व उमरी बुद्रुक हे महसूल मंडळे पात्र करण्यात आलेले आहेत। आणि शेवटचा तालुका माहूर तालुक्यातील माहूर, वाईबा, वानोळा व सिंदखेडा हे महसूल मंडळे पात्र करण्यात आलेले आहेत। एकंदरीत मित्रांनो, युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून या दुसऱ्या टप्प्यामधील या नांदेड जिल्ह्यातील 93 महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम 2023च्या उर्वरित 75% पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे। तुम्हाला माहितीच आहे की मित्रांनो, नांदेड जिल्ह्यातील जवळपास 4 लाखाहून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 4 लाखाहून जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 25% अग्रिमचा 2023चा पीक विमा जवळपास 311 कोटी रुपये या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप पूर्ण करण्यात आलेलं आहे। अशी माहिती अधिकृत असा अपडेट या विमा कंपनी
कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। याचबरोबर मित्रांनो नांदेड जिल्ह्यामध्ये जे काही मागून पाऊस पडला त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आणि या नुकसानग्रस्त झालेल्या नांदेड जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी, सोयाबीन विमा भरलेला शेतकरी, याचबरोबर कापसाचा विमा भरलेला शेतकरी, याचबरोबर तुरीचा विमा भरलेल्या शेतकऱ्यांना या उर्वरित 75% विम्याचं वितरण केलं जाणार आहे। याचबरोबर मित्रांनो नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना 311 कोटीमध्ये म्हणजे जे काही 311 कोटीचं वितरण झालं त्यामध्ये 25% अग्रिमचा विमा जर भेटलेला नसेल त्यांना 25% अग्रिम व उर्वरित त्यांचा जे काही राहिलेला 75% विमा आहे तो एकंदरीत 100% त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये विम्याचं वितरण केलं जाणार असल्याची माहिती विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर पाहिलं तर आपण अशा एकूण नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यातील 93 महसूल मंडळांमध्ये कापूस, तूर, मूग, उडीद व सोयाबीन या पिकाचा 25% अग्रिमच्या विम्याचं वितरण पूर्ण झालं। परंतु याच पिकासाठी जे काही शेतकऱ्यांचा उर्वरित विमा आहे तो विमा युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून वाटप केलं जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत हे वाटप 5 मार्च 2024 पासून वाटप केलं जाणार असल्याची माहिती सुद्धा सध्या देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की जवळपास आपल्या राज्यातील 34 जिल्ह्यामध्ये जवळपास 9 विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपला खरीप हंगाम 2023चा विमा काढलेला होता आणि या जवळपास विम्यापोटी जवळपास पहिल्या टप्प्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून पहिला हप्ता राज्य हिस्सा अनुदान म्हणून जवळपास 1700 कोटी रुपये वितरण झालं आणि 9 विमा कंपन्यांच्या माध्यमातून जवळपास 16 जिल्ह्यामध्ये 1700 कोटी रुपये विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 25% अग्रिम म्हणून वितरण झालं। परंतु राज्यातील आता उर्वरित जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमचा 25% वैयक्तिक क्लेमचा विमा बाकी आहे। याचबरोबर 75% उर्वरित विमा बाकी आहे। अशा पात्र झालेल्या शेतकऱ्यांना विम्याचं लवकरच वितरण केलं जाणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे। कारण की मित्रांनो राज्याचं नेमकंच अर्थसंकल्पीय अधिवेशन अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अशी माहिती देण्यात आली की पहिल्या टप्प्यामध्ये 1700 कोटी रुपये वितरण झालं आणि आता नुकतंच विमा कंपन्यांना 2069 कोटी रुपये वाटप केलेले आहेत राज्य सरकारने, अशी माहिती राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मिळालेली आहे। आणि एकंदरीत जर मित्रांनो आपण जर बघितलं तर आपण हे संपूर्ण अपडेट नांदेड जिल्ह्यातील बघितलेलं आहे आणि नांदेड जिल्ह्यातील 93 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना 25% अग्रिमचा विमा जर मिळालेला नसेल तोही मिळणार व उर्वरित 75% विमा तोही मिळणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे। एकंदरीत मित्रांनो आपण जर उर्वरित बाकीच्या जिल्ह्यातलं जर बघितलं तर जवळपास हिंगोली जिल्ह्यामध्ये 29 महसूल मंडळामध्ये अद्यापर्यंत एकही रुपया विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झाला नाही। परंतु या दुसऱ्या टप्प्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा विम्याचं वितरण केलं जाईल अशी माहिती अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो याचबरोबर जे काही जिल्हे आहेत राज्यातील संपूर्ण जिल्ह्याचा जर विचार केला तर 2069 कोटी रुपयाचं वितरण हे दुसऱ्या टप्प्यामध्ये केलं जाणार असल्याची सुद्धा माहिती सध्या देण्यात आलेली आहे। परंतु मित्रांनो आता एकाएकानं आपण संपूर्ण जिल्ह्याचं जिल्हानिहाय, तालुकानिहाय व महसूल मंडळनिहाय, पात्र महसूल मंडळनिहाय अपडेट आपण इथून पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा तर प्रयत्न करणारच आहोत। परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नांदेड जिल्ह्यातील 93 महसूल मंडळाची नावासहित मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आणि याचबरोबर आता नांदेड जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकासाठी 5600 रुपयापासून ते जवळपास 22,500 रुपयापर्यंत हेक्टरी विमा सोयाबीनसाठी जमा केला जाणार आहे। कापसासाठी जवळपास 3000 रुपयापासून ते 8 ते 10,000 रुपयापर्यंत विमा जमा होणार असल्याची सध्या शक्यता आहे। याचबरोबर संपूर्ण जर अपडेट जर एकंदरीत जर घेतलं तर जवळपास संपूर्ण जिल्ह्यामध्ये हीच परिस्थिती आहे आणि हे संपूर्ण वितरण केलं जाणार असल्याची सुद्धा माहिती सध्या समोर येत आहे। परंतु थोडा याला वेळ लागणार आहे। तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जवळपास नांदेड जिल्ह्यातील 93 महसूल मंडळाने अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।